तर आता फायनली जेजुरीवरून आपल्या खंडेराचं दर्शन घेऊन आम्ही आलोय आता मोरगावला. हॅलो गाईज, तर आता फायनली जेजुरीवरून आपल्या खंडेराचं दर्शन घेऊन आम्ही आलोय आता मोरगावला मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला. अष्टविनायक मधील एक गणपती जे खूप नामक आणि प्रसिद्ध असं आहे मोरगावला मोरेश्वर, तिथे आम्ही पोहोचलोय. हे पाहू शकता मयुरेश्वर मंदिर, क्षेत्र मोरगाव, अशा प्रकारे काही एंट्रन्स आहे. आता पोहोचलो इथे. तिथून दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊन आता जेवणाचा किंवा नाश्त्याचा प्लॅन आहे. त्यानंतर तिथून पुढे मग नारायणगाव किंवा दुसरं काही आणखी असेल तर ते रस्त्यात जातात तर जे दर्शन करायला मिळते ते करणार. ते तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघत राहा. हे अशा प्रकारे इथे एंट्रन्स आहे. हे बघा अशा प्रकारे इथे मंदिर आहे. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतोय आणि पुढे निघतोय. खूप सारी लाईन आहे आणि गर्दी आहे. फायनली मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन झालेलं आहे. पूर्ण क्लिअर काय दर्शन करायला मिळालं नाही कारण भरपूर सारी गर्दी आहे. सॅटर्डे आहे सो त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतले आणि निघालोय. आता जातोय नारायणगावला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आजची पूर्ण ट्रिप तुम्हाला मस्तपैकी मी पण माझ्यासोबत तुम्हाला पण मी दर्शन घडवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा एवढीच इच्छा आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि प्रेम दाखवा. हे बघा फॅमिलीचे चालले शॉपिंगचं, काय करायचं काय नाही. गणपती हॅलो गाईज, तर आता आम्ही आलोय नारायणपूरला दत्त मंदिर इथे. हे बघा हे अशा प्रकारे आहे. इथे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे चांगली. गाडी बाहेरच लावली रोडला कारण आम्हाला लगेच निघायचं आणि इथून आता आम्ही जाणार आहोत प्रति बालाजीला. हे आहे दत्त मंदिर बघा. इथे तुम्हाला दिसत असेल, झूम करून दाखवतो. हे बघा इथे आलोय. तर चांगले मस्त एक एक दर्शन पटापट पटापट करते जसे जमतील तसे तुमचेही दर्शन करून देतोय. तो आपल्या ब्लॉगला सगळ्यांनी सपोर्ट करत राहा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. यांची आमच्या फॅमिलीची शॉपिंग चालू झाली. कडे ह्या व्हिडिओ बघतायत. आणि शॉपिंगचा प्लॅन कॅन्सल. आणि इकडे फ्रुट्स वगैरे बघा, फळाच आहेत इकडे भरपूर आहेत. अंजीर सगळे एकदम फ्रेश, पपड, सीताफळ, पेरू, मिरच्या, डाळिंब, बरेच काय काय आयटम आहेत. मंडळींनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतं ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी काही चुकी होत असेल तर मला नक्कीच तुम्ही माझे निदर्शनात आणा कारण चुकी सुधारल्याशिवाय मोठा होणार नाही.
सो माझी सुरुवात आहे आणि सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या आणि तर माझ्या चुकी मला दुरुस्ती करून द्या बस आणि चुकी माझ्या निदर्शनात आणून द्या एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट करतो. चला तर आता जाऊयात मंदिरात दर्शन घ्यायला. बाय. आता इकडे खूप मस्त मस्त असे छायाचित्र आणि त्यांचे गुरुचरित्र अध्याय आहेत जे त्यांचे सगळे अध्यायाचे वगैरे फोटो आणि फ्रेम मस्त एकदम खूप बघण्यासारखं इथं. खूप जण आहेत म्हणजे भाविक पण दर्शनासाठी भरपूर येत आहेत. तसे एक एक अध्याय दिलेले आहेत मस्त. लागते तुझी मित्रांनो मंदिरामधून आलोय बाहेर आणि इथे बरेचसे आहेत शॉपिंगची दुकानं. आमचे सगळे फॅमिली मेंबर इन्स्पेक्शन करत आहेत की काय काय आहे इथे काय नाही आहे आणि सगळीकडे वस्तू महागच मिळत आहेत त्यामुळे कुठंच खरेदी नाही फक्त सगळीकडे तेच चाललंय की पुढे घेऊ पुढे घेऊ पुढे घेऊ. सो इथे अशी बरीचशी दुकानं आहेत बघा. हाय गाईज, तर आम्ही आता आलोय पती बालाजीला. खूप सुंदर असं ठिकाण आणि यांचा जो नक्षीकाम देवळाचा वगैरे तो एकदम किती मस्त केलं तुम्हाला दाखवतो. आणि आज आहे गर्दी भरपूर आहे हे बघा. भरपूर मोठं द्या आणि भरपूर साऱ्या भाविकांची इथं गर्दी झालेली आहे. हे तुम्ही बघा किती भारी म्हणजे एक बोलतात ना की कलर काम कसं केलं आणि भरपूर सारी गर्दी आहे. काहीतरी फंक्शन आहे त्यांचा साऊथ इंडियन लोकांचा आणि ते सगळे इथं आहेत. तर काहीच इथे बालाजी मंदिरात आतमध्ये मोबाईल न्यायला परमिशन नव्हती त्यामुळे आतलं काही शूट करू शकलो नाही. पण बाहेर तुम्ही बघू शकता ना इथे खूप मोठा असा कॅम्पस आहे बघा. खूप मोठा एरिया आहे. इथे मंदिर आहे आणि आज इथे खूप मोठा काहीतरी फंक्शन आहे. जेवायला इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे अन्नदान बोलतात ना की ते इथे केलेलं आहे. सो भरपूर सारे लोक तिकडे जेवण्यासाठी जात आहेत. हे बघा इकडे मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे. एक दिवस वेळ मिळेल तेव्हा नक्की या आणि भेट द्या. पती बालाजी पुणे म्हणून नारायणपूरच्या थोडंच पुढे आहे. सो सगळ्यांनी या आणि नक्की भेट द्या. चला. तर आता आलोय शिर्डीला शेवटचं ठिकाण आमचं पिकनिकचं. ते बघा जातात आणि बाबांचे दर्शन घेऊन येतो लवकरच. तर मित्रांनो ही आहे आपल्या बाबांची शिर्डी, प्रति शिर्डी ज्याला बोलतात, जी शिरगाव येथे वसलेली आहे. इथे पण बरेच पब्लिक पिकनिकला आलेले आहे बघू शकतो तुम्ही. आता इथून एंट्री आहे. इथून सरळ जायचं पुढे आणि मग तिथून आपण घेऊयात बाबांचे दर्शन.
दोन ठिकाणी ठीक आहे जेवढी हाय गाईज, तर फायनली आता आमचं सगळं दर्शन झालेलं आहे आणि आता कंटाळलोय. सो आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला आणि ऑलमोस्ट आम्ही आलोय आता, म्हणजे लोणावळ्यात आलोय. अजून 2 तास लागतील आम्हाला घरी पोहोचायला. तर व्लॉग घरी जाऊन संपेनच. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना हे जरूर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही परत एकदा सांगतो की काही जर माझ्या चुका होत असतील ना तर मला नक्की निदर्शनात आणा, जेणेकरून मी त्या सुधारू शकेन आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला चांगला काहीतरी एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवू शकेन. तर तुमच्या भावाला असंच तुमचा सपोर्ट आणि साथ द्या आणि तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम असू द्या. चला तर आपण आता निघूयात परतीच्या प्रवासाला.